महाराज इथपर्यंत आमच्या पूर्ण लक्षात आलं बरं का की विनिर्गत ग्रंथ आणि स्मृत ग्रंथ, स्मृतीमध्ये अनुभवातून लिहिलेला ग्रंथ, यात तर कुठेही आम्हाला कथा हा शब्द दिसलेला नाही. पण थांबा, गडबड करू नका. महाराज म्हटले या ग्रंथामध्ये तिसरा जो प्रकार येतो त्याला कृतग्रंथ असं म्हणतात. या कृतग्रंथामध्ये मनुष्य स्वतःची जशी बुद्धी चालेल, लक्षात आलं का तुमच्या, कोणताही अनुभव नसताना कल्पनेने स्वतःची बुद्धी जशी चालेल तशा पद्धतीने, जसं आपल्याकडे लोकांचं चित्त खेचता येईल ही दृष्टी समोर ठेवून केलेलं लिखाण येतं का लक्षात, त्याला कृतग्रंथ असं म्हणतात. या ग्रंथामधून फक्त आणि फक्त काय मिळू शकतं? वी गेट ओनली इन्फॉर्मेशन, नॉट अ नॉलेज. रिमेंबर दिस पॉइंट. तर तिसऱ्या प्रकारामध्ये उदाहरण कृत ग्रंथामध्ये, कृत ग्रंथ म्हणजे कोणता? तर कॉपीराईट. ज्या ग्रंथाची आपण कॉपी करू शकत नाही, लक्षात आलं का तुमचं? ज्या ग्रंथावर स्वरचित ग्रंथ म्हणतात त्याला, स्वरचित ग्रंथ. स्वरचित ग्रंथामध्ये समावेश होतो म्हणजे कॉपीराईट असलेला कोणताही ग्रंथ की ज्याच्यावर जे आपण इतर ठिकाणी त्याचं मत सांगू शकत नाही, असा स्वकृत केलेला ग्रंथ. मग त्याच्यामध्ये कादंबरी लिहिणारा, एखाद्या कादंबरीवर जर पिक्चर काढायचा म्हटलं तर त्या कादंबरी लिहिणाराची परवानगी लागते. ध्यानात आलं का? असे ग्रंथ. एखादी कथानक असेल, कथा, नीट लक्ष द्या, कथा याच्यामध्ये येते. एखादं कथानक असेल किंवा कथा असेल आणि ती स्वरचित असेल, हे शब्द महत्वाचे. नाटक असेल, पिक्चर असेल, जे असं कॉपीराईट मटेरियल आहे की ज्याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार चालत नाही, असं कॉपीराईट मटेरियल, त्याच्यामध्ये कथा हा शब्द बसतो. बरेच जण कथा मांडूनच, पिक्चर म्हणजे काय, कथा आहे ना. ध्यानात आलं का? आता तुम्ही बरेच जण असे म्हणतील, महाराज कथा हा जर शब्द म्हणायचा म्हटलं तर महाराजांची प्रमाण आहेत, कथा त्रिवेणी संगम. पण उत्तरार्ध नुसता कथा शब्द इथं वाचू नका, त्याच्याशी रिलेटेड शब्द वाचा. कारण अशा व्यक्तींची, अशी कथा करणाऱ्या व्यक्तींची करुणा का भगवंत करत नाही? ज्या कथेमध्ये भगवंताचं गुणगानच नाही, ज्या कथेशी भगवंताचा कोणताच संबंध नाही. मग एखाद्या व्यक्तीशी जर आपला कोणताच संबंध असेल तर आपल्याला त्याची काळजी करण्याची काय कारण आहे का? पुढच्या प्रश्नाची उत्तरं देव असून बऱ्याच जणांना मनात प्रश्न येतो की मग देवाने असा दुजाभावपणा का करावा? काय, देवाला सर्वसारखेच असतात. अरे परंतु ज्या कथेमध्ये देवाचा संबंधच नाही, देवाच्या नामाचा संबंधच नाही, आलं का लक्षात? कथेमध्येही अनेक प्रकार आहेत. कारण महाराजांचीच प्रमाण आहेत, लक्षात ठेवा. कथा त्रिवेणी संगम, त्या कथेमध्ये कुणाचा समावेश असला पाहिजे आहे? देव, भक्त आणि नाम. भक्त, देव आणि ज्यांची भक्ती करतोय त्या देवाचं नाव, हे त्रिवेणी संगम. ही कथा इथं अपेक्षित नाही. कारण या कथेमध्ये तुम्ही पुढचा अर्थ लक्षात घेत जावा. अभंगात पुढे भगवंत यांची काळजी का करावी यांनी? कारण त्यांच्या नावाचा कुठे संबंधच येत नाही. नवे नवे असं लिखाण, स्वकृत ग्रंथ की जिथे प्रेमच नाही. ध्यानात आलं का? प्रेम नाही म्हणजे तिथे त्यांनी प्रेम दाखवलेलं असतं, पण ते प्रेम म्हणजे वासना असते. आलं का लक्षात? तिथं भ्रम निर्माण करतात. स्वकृत ग्रंथ जे आहेत तिथं जिथे फक्त प्रेमाची
प्रेमाचा भ्रम निर्माण केला जातो. नाही तर जगद्गुरु तुकोबा यांचं दुसरं प्रमाण पहा, आलं का लक्षात? करू याची कथा, नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. संसारातून सुटण्यासाठी करू याची कथा. याची कथा म्हणजे आता कोणाची? गल्लीगोळातल्या व्यक्तीची का? तर नाही, तेच जगद्गुरु तुकोबा पुढे अभंगामध्ये म्हणतात बरं का. कथेवरचे सर्व अभंग पहा. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, आणि याची बरी. कथा याची बरी कोणाची? विठोबाची. विठोबाची कथा असेल ज्याच कथेमध्ये जर भगवंताचा संबंधच नसेल तर भगवंताला त्याची क्यू यायची, करुणा यायची काय आवश्यकता आहे का? मी सगळे प्रश्न पुढे जे अभंगामध्ये निर्माण होणार आहेत, तुम्हाला मनामध्ये शंका येणार आहेत, त्याचं पूर्णपणे निरसन करतो. येते का लक्षात? कथेवरचे अनेक अभंग आहेत. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, अशी कथा जिथं देवाचंही ध्यान लागतं, नवे नवे ध्यानस्थ होऊन समाधी अवस्थेमध्ये तिथे भगवंत जातात. ती कथा, कारण ती कथा कोणाची? देवाची, आणि तिला हरिकथा म्हणतात. मग इथं हरिकथा हा शब्द कुठेही नाही, फक्त कथा हा शब्द आहे. जगद्गुरु तुकोबा यांना कथा हा शब्द, फक्त कथा हा शब्द वापरून जे देती घेती, आता काय देती घेती हे पुढे मी सांगणार आहे. कळलं का? गडीभर थोडा वेळ असं धरून चाला तुमच्या मते, कारण इथं शंकाखोर भरपूर आहेत. लक्षात ठेवा की नाही महाराज, ती इथे हरिकथाच म्हणायचं आहे, तुम्ही काहीतरी चुकीचं सांगू नका, असं बऱ्याच जणांना वाटेल. काय ठीक आहे, तुमच्या मताप्रमाणे आपण जाऊया की हरिकथा याचा संबंध आहे, आणि कथा करून या द्रव्य घेती देती. तर याच्यासाठी पुढे या प्रश्नाचं उत्तर मी पुढे दिलेलं आहे चिंतनामध्ये. आणि तुम्ही असं कसं काय म्हणताय, भगवंतानी असा एक दुजाभावपणा करू नये, अशी मनामध्ये जर शंका येत असेल तर घ्यावं काय, आणि घेणाराने देणाराकडून हे पहा, घेतोय म्हणजे देणारा पाहिजे का नाही, घेणारा आहे म्हणजे देणारा पाहिजे का नाही, बरोबर का नाही? पर त्या देणाराकडून लक्षात ठेवा, तो जर गुण नाही घेतला काय, आणि त्या कथेतील समथिंग अमाऊंट हा जर भगवंताच्या कारणी नाही लावला, येते पुढे ऐका. परंतु इथे माझ्या या नवीन कीर्तनकारांचा किंवा कुठल्याही जे दक्षिणा दान म्हणून घेतात, ध्यानात आलं तुमच्या, हां ठरवून करतात त्यांना जोड आहे. मी मागेच सांगून गेलो, जे लाख रुपये 1.5 लाख रुपये ठरवून घेतात त्यांच्यासाठी हा जोड आहे, ध्यानात येतं का? बरं द्रव्य घेऊच नाही, मग दानाला महत्व काय राहील सांगा? देणारालाही महत्व राहणार नाही, घेणारालाही महत्व राहणार, मग दान कशासाठी करायचं? ऐका पुढे. मात्र या नियमामध्ये माझे कीर्तनकार कुठेही बसत नाहीत. ऐका पुढे. मला सांगा, यामध्ये माझे प्रवचनकार कीर्तनकार कुठे बसतात का? जगद्गुरु तुकोबा यांना काय सांगायचं या अभंगातून ते अचूक सांगा ना. तुम्ही शब्द पांडित्य गाजवून तुम्ही हा नवीन समाज किंवा नवीन कीर्तनकार जो कीर्तनकार बनण्याची इच्छा आहे, त्याची अंतःकरणापासून तळमळ आहे की जगाला आपण मार्गदर्शन करावं अशी इच्छा असणारे लोक किंवा तरुण मुलं ह्या तुमच्या असल्या सांगण्यामुळं, आणि त्यातल्या त्यात हे अगोदरचे बरं का 50 वर्षाच्या पुढचे की जे आता रिटायर्ड व्हायला आले, आणि अशाने रिटायर्डच व्हावं बरं का, अशाने काहीतरी वेळं वाकडं स्वतः आत्मचिंतन करावं की आतापर्यंत गेलेलं आपलं आयुष्य खरोखरच भगवंताच्या चरणी लागले का, आणि नवीन कीर्तनकारांना नवीन मुलांना संधी द्यावी. अहो कथा करून या, कथा ही येते कृतग्रंथामध्ये,
मग मला सांगा, बरं ते बी कसं कथेचा मी अर्थ सांगितलं, कृत ग्रंथ म्हणजे काय ते सांगितलं बघा. मनाने रचीव गोष्टी सांगणे हा भाग त्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. मग असा भाग तर प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक गायनाचार्य बरं का, मृदंग वादक, पकवाज वादक किंवा तबला वादक, गाणारे, ह्यांनी पूर्णपणे आयुष्य आपलं भगवंताच्या नामामध्ये अर्पण केलेलं असतं. ही कला म्हणू नका तुम्ही, ह्याच्याकडे कला म्हणून पाहू नका. हे एक साधन आहे. ही मृदंग वाजवण्याची कला ही साधन आहे. हे देवापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे, लक्षात आलं. गायन ह्याला कला म्हणू नका. देण्यात आलं काय तुम्ही विनोद करताय. कुणाला एसटी भाड्यापुरतं देतात, कुणाला बऱ्यापैकी देतात, आणि काय काहींना देत बी नाही. त्यांच्याकडे ती कलाच नसते. अहो, जगात एकही प्राणी नाही की ज्याच्याकडे कला नाही, परंतु त्या कलेची तुम्ही जर टर उडवायला लागला तर समोरचा तुमच्याकडे स्वतःकडे शिकण्यासाठी आलेला सुद्धा विद्यार्थी हा घडू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्या पाठीवरनं गुरुनी काय करावी, नेहमी त्याच्या पाठीवरनं हात शब्बासकीची थाप टाकावी. त्याच्यामुळे हे जे जुने कीर्तनकार आहेत, जे 50 वर्षांहून पुढं गेलेत ना, त्यांनी आता कीर्तन न घेणे आणि त्यांनी आत्मचिंतनास लागणे, कमीत कमी 60च्या पुढचे तर. आता आम्ही नाहीच ना, आम्ही कीर्तन 60पर्यंत भरपूर केली, लक्षात ठेवा काय. परंतु ही जे बोलतोय अशीच कीर्तन केली, कुणाचाही पैसा घेतलेला नाही. बोलतोय ते म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेऊ नये असा होत नाही, कारण तुम्ही कथा करत नाही. वृत्तग्रंथामध्ये तुम्ही येत नाही, तुम्ही स्मृती ग्रंथामध्ये येता. आणि ते स्मृती ग्रंथ म्हणजे काय ते अगोदर मी बोलून गेलो नाही. त्याच्यामुळं घेती देती तया अधोगती नरकवास, घेणारला बी अधोगती आणि देणारला बी अधोगती. अहो पण हे कळू द्या ना अगोदर, घेती काय आणि देती काय हे कळू द्या ना. आलं का लक्षात. काय द्यावं आणि काय द्यावं हे कळतंय का अगोदर. समोरच्याकडून आपण काय द्यावं काय द्यावं त्याच्यासाठी अतिशय विदा करंदीकर यांची एक कविता सांगतो, ऐका काय. त्यांनी म्हणजे प्रत्यक्षात ते फार जुने कवी बरं का, आणि त्यांचे जे अनुभव आहेत लक्षात ठेवा, ते कवितेमधून त्यांनी ते प्रयुक्त केले. मग कविता वगैरे जी आहे ती अनुभवलेली आहेत पूर्णपणे. आलं का लक्षात. एखादा कवी समोरच्या सुंदर दृश्याचे वर्णन करतो म्हणजे ते दृश्य तो अनुभवत असतो, आणि ते अनुभवाचे त्याचे गुण तो त्या कवितेमध्ये तो लिहित असतो. इथं स्वतःच्या मनाचा तो काही राहिला येतं का लक्षात. ती कविता मी तुम्हाला सांगतो, ऐका पुढे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. नीट लक्षात आहे. काय म्हणतात विदा करंदीकर, काय म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आता हात घ्यावेत म्हणजे इथं काय कापून हात घ्यायचे का. काय यातून काय काय तुम्ही यातून काय शिकला तुम्ही. देणाऱ्याने देत जावे, ज्ञान देणाऱ्याने ज्ञान देत जावे, दान देणाऱ्याने दान देत जावे. नीट लक्षात आहे मी काय म्हणतो. सप्ताह होतो म्हणजे लोकांनी सप्त्यासाठी काय केलेलं असतं, दान दिलेलं असतं. बरोबर ना. अरे बरोबर का. तो दानविधीमध्ये त्यांचा पैसा तो जातो. आता सप्त्यासाठी जातो म्हणजे चांगल्या कार्यासाठी जातोय, जिथे भगवंताची आपलं चांगलं कार्य म्हणजे मनुष्याचं पहिलं कर्तव्य कोणतं आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीही करावं लागलं. मग ते दान असू द्या, श्रम असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, गायन असू द्या, वादन असू द्या, काही असू द्या, ही देवापर्यंत पोहोचण्याची साधना आहेत. येतं का लक्षात. तुम्ही कीर्तन करताय म्हणजे तुम्ही फार शहाणे असं समजू नका. तुमच्या कीर्तनामध्ये जो गोडवा आहे किंवा तुमच्या कीर्तनामध्ये जो पांडुरंग उभा आहे, माझे जगद्गुरु तुकोबाराय उभा आहे, काय तुमच्या एकट्याच्या सांगण्यामुळं ब्रह्मरसाची निर्मिती नाही, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आठवा आणि मग कीर्तनकारांनी बोलत जावा. आलं का लक्षात. लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेहू ब्रह्मरस आवडी, किंवा ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. प्रमाण मी दिशाभूल करण्यासाठी सांगत नाही, जी वस्तुस्थिती आहे
आलं का लक्षात? ते फक्त इथं सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही चुकीचे अर्थ सांगून जे अलीकड नवीन कीर्तनकार यामध्ये पडले त्यांच्यासाठी हे अहो तुम्ही मस्त संन्यासी असाल हो. काय तुम्ही आत्ता भगवी वस्त्र परिधान करून बसलेला असाल, मठ वगैरे स्थापून जमिनी वगैरे दुसऱ्याच्या हडप करून गोड बोलून घेऊन त्यांना देते का तुमची अमाप संपत्ती कमवून तुम्ही बसलेला असाल, मठ बांधून, मग ते पंढरपूर ठिकाणी असेल, आळंदी ठिकाणी असेल. पण माझ्या जोग महाराजांनी असं नाही केलं, मामासाहेब दांडेकरांनी असं नाही केलं. ती एक संस्था आहे, संस्थान आहे. काल मी बोलून गेलो की जिथे गंजलेला माल तुमच्या आमच्यासारखा बागाड झालेला माल त्याला पुनर्जीवन करण्याचं कार्य त्या कारखान्यात केलं जातं. कालच्या अगोदर ह्याच्या अगोदर मी बोलून गेलो लक्षात ठेवा. आणि आता तुमचे दिवस कशाचे आहेत की तुम्ही आत्मचिंतन करावं. खरोखरच आपण आयुष्यामध्ये आचरण एका तरी अभंगाचं केलं का, एक तरी ओवी आपण अनुभवली का, जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग अनुभवला का, हे पाहावं. का कीर्तनच सांगायचं वांगी खाऊ नये आणि आपण मात्र घरी जाऊन वांगी कचकून आणायची, ही कुठल्या नियमामध्ये नसतं. त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आता साठीच्या पुढं ज्याचं वय गेलेलं आहे अशाने आत्मचिंतन करावं. आणि आत्मचिंतन व्यवस्थित खरंच बाबा हेच खरं आहे. ज्या वेळेला तुमचं मन अनुभव देईल, तुम्हाला अनुभव लागतो लक्षात ठेवा त्यासाठी. मग अनुभव याचा अर्थ असा आहे तुमचं वय किती आहे त्याच्यावर अनुभव नाही. एखादा लहान मुलगा असेल ना, तो कीर्तन करतो, तुम्ही सरळ म्हणताय की कालची शिमडी पोरं कीर्तन करते. अरे तुम्ही का हा विचार करत नाही की त्यांनी कीर्तन करणं, गायन करणं, लहान मुलांनी तबला वाजवणं, पकवाज वाजवणं हे कौतुकास्पद आहे. तुम्ही त्यांचा अपमान करताय. ह्यांच्या पालकांना जोड्यानं हाणायला पाहिजे असं तुम्ही कीर्तनातून जर बोलत असाल. अहो ती गादी नारद महर्षींची गादी, आपण त्या गादीवरून काय बोलावं. बघ लोक आपल्याला कीर्तनात विचारत नाहीत, आडवं लावत नाहीत म्हणून देण्यात आलं का तुमच्या. आपण काही बोललो नाही बरं. मी याचा अर्थ मी फार ज्ञानी आहे असं नाही आहे, मी तुमच्यापैकीच एक आहे. परंतु जरा थोडंसं माझं म्हणण्यापेक्षा जगद्गुरू तुकोबारायांचं खरं मत काय, त्या अभंगाचा लक्षणार्थ काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही शाब्द पांडित्य गाजवून जर अभंग तो सोडवत असाल आणि माझ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करत असाल आणि पुन्हा आपण वैष्णव आहे, आलं का लक्षात, आपण वैष्णव आहे का नाही. म्हणजे एवढं लहान मूल जे कीर्तन करतं ते कोण आहे, ते कोण आहे, ते वारकरी नाही, ते वैष्णव नाही. अलीकडे मुली स्त्रिया कीर्तन करतात. अहो हा अधिकार अगोदर पासून दिलेला आहे. मुक्ताईपासून संत जनाबाई, संत सखूबाई, आलं का लक्षात, संत बहिणाबाई. तुम्ही कालची शेंबडी पोरण कीर्तन करतेत, कुणी बी कीर्तन करतेत. अरे त्यांना येऊ द्या ना. चुकत असेल असं काय आहे की तुम्ही फार आईच्या पोटातून कोण शिकून येतं का. पण तेवढं समोर स्टेजवर घेऊन तुमच्यासारखं चुकीचं तर तो काय सांगत नाही ना. अहो भ्रम तर निर्माण करत नाही ना तुमच्यासारखा. तुम्ही भ्रम निर्माण करायला लागलाय, लक्षात ठेवा. भ्रम निर्माण करू नका. ब्रह्म कशा पद्धतीनं लोकांना मिळेल याचा विचार करा. बरं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे हात घ्यावेत म्हणजे काय की त्याचा दातृत्व हा गुणधर्म घ्यावा. येतं का लक्षात. म्हणजे आपल्याला जर समजा 2000, 3000, 1000 पाकिटमध्ये मिळाले असतील तर आपण त्या एकूण रकमेची 10% रक्कम त्या सप्ताहामध्ये दान धर्म करायला का हरकत आहे. जसं घ्यायला शिकताय, दुसऱ्याकडून घ्यायला शिकताय, मग ज्याच्याकडून घेताय त्याच्याकडून दातृत्वही करायचं असतं. हे घ्या ना. काय द्यावं काय घ्यावं, घ्यावं काय द्यावं काय, देणाऱ्याने द्यावं काय, घेणाऱ्याने घ्यावं काय. देणारा मस्त देतोय, पण घेणाराने देणाराचा दातृत्व हा गुण, तो गुणधर्म घ्यावा.
असं देती घेती या शब्दाचा अर्थ साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत मी सांगितला. घेती देती जिथं येतं तिथं देणारा जेवढा आहे, देणारा कोणतरी आहे म्हणजे घेणारा कोणतरी आहे, त्या घेणाराने समोरच्या देणाऱ्याचा दातृत्व दानशूरपणा हा जो त्याचा चांगला गुण आहे तो गुण त्याचा घ्यावा आणि ह्याने तो द्यावा. ह्याला देती घेती म्हणतात. का उगाच आपलं काय बी सांगताय. सर्वाभूती द्याव्यान काय प्रमाण आहे का पुढे. या प्रमाणाचा तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांच्या ह्या प्रमाणाचा विसर पडला का तुम्हाला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. तुम्ही या लहान मुलांना नावे ठेवता म्हणजे दुफळी चालू आहे ना. ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जो तो भगवंताला आळवण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याला ते धन मिळतंय आणि मान मिळतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे कुणी कोणाला तू असाच आहे तू तसाच आहे बस ते बी वारकरीच्या याच्यामध्ये राहून हे शोभतं का आपणाला. जरा थोडासा विचार करा. माझं जरा बोचरं बोलणं असते, लागणारं बोलणं असतं काय. अहो प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, हे तुम्ही प्रमाण विसरला का जगद्गुरु तुकोबारायांचं. हे प्रमाण तुम्हाला आठवत नाही का. पाठीमागच्या वेळेला मी सांगितलं की तेथे अन्न न सेवावे, त्याचा अर्थ तुम्ही तो घेतला. मी मुद्दाम सांगतो बरं का या गोष्टी. आणि त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा हा दुसरा अभंग तुम्हाला का आठवला. सर्वाभूती द्यावे अन्न, काय सर्वांना अन्न द्यावं हे प्रमाण तुम्हाला तिथं का आठवत नाही. आणि तुम्ही तेथे अन्न न सेवावे एवढ्यावर जोर देता. द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून याचा अर्थ काय होतो. द्रव्य द्यायचं म्हणजे काय, एक ज्ञानाची विभूती आहे, येत आहे का लक्षात. आणि ही विभूती समोरच्याची लायकी पाहून द्यावी. समोरचा लायक आहे का. माझ्या श्रीकृष्णाने बरं का गीतेमध्ये ज्या वेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुनाकडं ती दृष्टी नसल्यामुळे अर्जुन घाबरला. देवा हे काय चाललंय, देवा हे काय चाललंय, मला काहीच कळेना. जेव्हा भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिली, हे का तसं तुम्ही शिष्याला ज्ञान देत असताना, ही ज्ञानाची विभूती देत असताना त्याला द्रव्य म्हणतात. लक्षात ठेवा. विभूतीचे अर्थ अनेक आहेत, द्रव्याचे अर्थ अनेक आहेत, समानार्थी शब्द अनेक आहेत. परंतु इथे महाराजांना कोणता अर्थ अपेक्षित आहे ज्या त्या प्रसंगानुसार महाराजांनी अभंग रचना अनुभव जसे येत गेले तसतसे अभंग त्यांच्या वाचेतून बाहेर पडून लागले. मग आता मी काय म्हणतो याच्याऐवजी महाराज काय म्हणतात की तया अधोगती नरकवास पुनर जे देती घेती. मग अगोदर मी एक वाक्य बोलून गेलो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावेत याचा अर्थ असा आहे की देणाऱ्याचा दातृत्व दानशूरपणा हा जो गुण आहे तोही घेणाऱ्याने घेतला पाहिजे. आलं का. एक 10,000 रुपये आपल्याला पाकिटमध्ये दक्षिणा म्हणून गावाने दिलेले. मी काय म्हणतो ते पहा, नेहमी सांगत असतो की आपणाला मिळालेल्या धनापैकी फक्त 10% धन द्रव्य काय जे तुमच्या भाषेत पैसा असेल तो फक्त परमार्थासाठी काढला जावा. मग पुण्य घडेल का पाप घडेल सांगा बरं. आपलं झालंय सगळं उलट. हो, आपणाला वाटतंय की आपण असं सांगतोय म्हणजे पुण्य करतोय, पर पुण्य करता पाप घडेल. आलं का लक्षात.
आपल्याला वाटतंय आणि आपण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे कुठेतरी विसरून जातो का? आपल्याला वाटतंय ते फक्त आपल्या हातून पुण्य होतंय म्हणून, परंतु तसं नाहीये. अभंगाचे अर्थ काही घेऊ नका. कीर्तनकारांना बरं का लक्षात ठेवा. बरं, जे जे कर्माला आले ते भोगल्याशिवाय पर्याय का? कीर्तनकार बनणे हे जर त्याचं कर्म असेल तर ते भोगल्याशिवाय गत्यंतर आहे का? हां, का मला कीर्तनकार नाही व्हायचं, मला त्यातून हे पैसे वगैरे घ्यायचे नाहीत, मग त्यांनी काय भिक्षापात्र अवलंबायचं का? ते भिक्षापात्र अवलंबणाऱ्याला काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबर आहे ते प्रमाण सांगत बसत नाही आणि अभंग वाढवू द्यायची. आलं का लक्षात? तसं 8 आठवडं कीर्तन चालणारे हे अभंग काय समोरच्याला खरं खरं ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही सरळ त्या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगताय, जे घेणारे देणारे तया अधोगती नरकवास. लक्षात आलं? आता अभंग महत्वाचं चरण हे या अभंग. मग इथनं पुढं कोण बघतच नाही हो. नरकवास मग त्या नरक एकूण बाबा किती नरक आहे? तर गरुड पुराणामध्ये 36 नरक, तशी पिंडे पिंडे मतिर्भिन्न, प्रत्येकाने प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळं लिहिलं आहे, काही दोन्ही एकत्रित करून लिहिले, परंतु त्याच्याशी देणं घेणं नाही आपलं. काय पुढं उत्तरार्धा ध्रुवपदामध्ये रौरवती काय आहे? नरकवासच आहे. लक्षात ठेवा. कुंभीपाक काय आहे? नरकवासच. परंतु आता नरकाची कल्पना जी तुमची आहे ती माझी नाही. त्यांना ते कधीतरी एखाद्या अशा चिंतनामधून नरकवास म्हणजे काय, नरका जाणे म्हणजे काय, स्वर्गा जाणे म्हणजे काय, वैकुंठाला जाणे म्हणजे काय, हे सगळे चुकीचं करून टाकलं. फार म्हणजे ते एक नरक म्हणजे असं काय भीतीदायक वातावरण. अहो, कमीत कमी त्या बोलण्याचा लक्षणार्थ, महाराजांच्या बोलण्याचा लक्षणार्थ तुम्ही घेत जावा. कथा वेगळी, कीर्तन लक्षात आलं. अभंग गाथा आपण कीर्तन अभंग गात्यावरती करतो, येते का लक्षात? कथा नाही. बरं, तिथेही कथा कशात? वाचाळ, फटकळ विनोद, स्वयंरचित. मी आमच्याकडे गेलो होतो आणि तिथं असं घडलं तसं घडलं, असलं फालतू बडबडणाराला नरकवास आहे. आलं का लक्षात? अनुभवाचे बोल न सांगता, नवे नवे ब्रह्मज्ञान न सांगता बाकीचे वाचाळपणा, वातरटपणा सांगणं, विनोद करणं, हा शाब्दिक विनोद त्यातून सहजासहजी तो घडतो. विनोद करावा लागत नाही, विनोद आपोआप घडतो. लक्षात. मग हे वर्णन केलंय पुढं अभंगामध्ये. वेगळं असं त्याच्यामध्ये काही विशेष नाही. मग ते लोक जर नरकात गेले तर तिथे भगवंताला दया वगैरे येत नाही, कारण जो तारणारा आहे, जो मारणारा आहे. लक्षात ठेवा, दोन्ही बाजू, नाण्याला 2 बाजू असतात. त्याला मारता बी येतं, मारणारं बी रूप त्याचंच आहे, तारणारं बी रूप त्याचंच आहे. पण तुम्ही ह्यापैकी कुठलं कर्तव्य कर्म करताय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळं भ्रम निर्माण न करता 3रं चरणही तसंच आहे. लक्षात ठेवा. असिगड दहारा काय, हा असिपत्र हा नरकवासच. तिथं तलवारीसारखे धार असलेले किंवा टोकदार अशी झाडं. आता हे वेगळा भाग आहे, ह्याच्यावरती 2-3 दिवस जातील नरकवास त्याचे पूर्ण वर्णन करायचं. परंतु त्यांना दुःख सहन करावं लागतं. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी भरपूर झालं. मग आपण कीर्तन करतोय म्हणजे आपल्यासाठी, आलं का लक्षात? आपल्यासाठी हा अभंग अगदी व्यवस्थितरित्या आपण नियमाने चाललोय, नियमात आहे का, निषेध केला इथं. लक्षात ठेवा. आणि तो कीर्तनकारांचा निषेध नाही, तर कथा करणाऱ्या, स्वयंरचित कथा करणारे, कथा सांगणारे, नाटक सांगणारे, येतं का लक्षात? मनाच्याच बुद्धीनं, की जे काहीही खरं नसतं. टीव्हीवरचं कुठलं सत्य आहे सांगा बरोबर? टीव्हीवर ज्या मालिका वेगवेगळ्या बघता तुम्ही, त्यातलं काय सत्य आहे? ते सर्व काय केलेलं आहे? स्वतःच्या बुद्धीनं ते फक्त चित्रीकरण करून दाखवलेलं आहे.
तप्त भूमी आहे, नरकाचाच प्रकार आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे तया नरक न चुकती. बरं, अशा लोकांना म्हणजे वर सांगितलेले लोक मी सर्व सोडून, येत आहे का लक्षात, जे संगीताचं कोणतंही साधन वापरून ते भगवंतासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरणारी व्यक्ती सोडून अशा सर्व व्यक्तींना यमाच्या तावडीतून सुटका नाही. असा साधा सोपा सरळ छोटा अभंग आहे, लक्षात ठेवा. आणि मस्तपैकी चिंतन करून देणारा अभंग आहे. फक्त याचा चुकीचा अर्थ जर काढून तुम्ही भ्रम निर्माण करत असाल आणि नवीन कीर्तनकार जे तयार होते यांचा आत्मविश्वास जर घालवत असाल, कारण जर ह्या कलेतून आपल्याला कशाचीच प्राप्ती होत नसेल काय, मग कला अवगत करण्यामध्ये आपण जगणार कसं? प्रत्येकाच्या पुढे प्रश्न आहे ना, येतं का लक्षात? फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, सर्व भार त्याच्यावरती घालायचा, आलं का लक्षात? आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कोण काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. असे बडबडणारे भरपूर जण आहेत. नवीन कीर्तनकारांना, अगदी नवीन गायनाचार्यांना आवर्जून सांग, हा जुन्या कीर्तनकारांनी रिटायर्ड व्हावं का? कारण आपण बसून आता सध्या कीर्तन करू लागलो. कुठल्या नियमात बसते हां, सांगा बरोबर. म्हणजे आपलं शरीर सुद्धा सांगतं की आपण आता सध्या उभा राहू शकत नाही, म्हणजे आपलं ठाईच बैसूनी करा एकचित्त. येतं का लक्षात? त्याच्यामुळं अशा कीर्तनकारांनी अगदी माझी हात जोडून विनंती की त्यांनी आत्मचिंतन करावं आणि नवीन कीर्तनकारांना संधी द्यावी. नाहीतर तुम्ही गुरु म्हणून या स्थानी जर असाल तर शिष्याचं कौतिक करायला कधी शिकायचं? बरं, निम्मा जन्म जरी शिष्याचा झाला तरी तुमचीच कीर्तनं चालू आहेत, मग त्यांनी कधी 50च्या पुढे कीर्तन करायची का? अहो नाही ना, लहानपणापासूनच हे कीर्तनकार तयार झाले पाहिजे. 6-6, 7-7 वर्ष तुम्ही अनुभवाचे बोल काहीच नाही, ओनली इन्फॉर्मेशन. आणि पुढे जाऊन मी सांगतो, पुस्तकातलं मस्तकात घेऊन कोण शहाणा होत नाही. त्या पुस्तकातलं एक वाक्य जरी अनुभवलं तरी तुम्हाला नॉलेज मिळण्याशिवाय राहणार नाही. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय तुकाराम 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 तुकाराम.